Hello, everyone. नमस्कार. माझा आवाज येतोय आणि माझी स्क्रीन नीट दिसतेय. कॅन यू गिव्ह मी अ थम्स अप? हाय अनिकेत, नमस्कार. सॉरी. हॅलो पंकज. हॅलो एरिक. हॅलो काका गावडे. हॅलो साहिल राणे. हॅलो गुरु कोळी. हाय अंकुर, कसा आहेस? किरण भागवत, अभि लहारे. अंकुर, मला नंतर एकदा डीएम कर ना. व्हॉइस नॉट क्लिअर. आवाज येत नाहीये परफेक्ट. हॅलो अभि लहरे. हॅलो संकेत, नमस्कार. अरे हॅलो ठाणेकर सागर ब्लॉग्स, नमस्कार. अनिकेत शेळके, मिस्टर सागे, नमस्कार. गुड टू सी यू बॅक आफ्टर लॉट ऑफ टाइम. लास्ट वीकला 15-20 मिनिटाच्या इन्स्टा लाईव्ह नंतर ग्लिचमुळे चालूच झालं नाही इन्स्टा लाईव्ह. त्याच्या आधीच्या लाईव्ह मध्ये आपण क्वेश्चन्स घेतले. बरेच दिवस टॉपिक बघत होतो आणि भयानक खोकला झालाय. या विकेंडला जयपूरला गेलो एका इव्हेंटसाठी आणि इव्हेंट नंतर खूपच झोप नाही, त्यानंतर अडनिडं खाणं, त्यामुळे सगळी तब्येत थोडीशी प्रॉब्लेम झाला. दॅट सेट कम्प्लिटली फाईन. सो गेल्या आठवड्याभरात जेवढे कन्सल्टेशन्स केले ना, त्या कन्सल्टेशन्समध्ये हा एक प्रश्न मला बरेच लोक विचारत होते की तुम्ही तुमची रिअल एस्टेट जर्नी सांगा, की तुम्ही एवढ्या वेळेला रील्स बनवता, तुम्ही फ्लॅट घेतला, काय चूक झाली, काय नाही झाली. मी म्हटलं आपण त्याच्यावर इन्स्टा लाईव्ह करूया. सो मी माझी 2017 पासूनची 2026 पर्यंतची रिअल एस्टेट जर्नी सांगणार आहे. सो म्युच्युअल फंड्समध्ये मी 2016ला सगळ्यांना माहिती आहे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. बट थोडासा पोर्टफोलिओ बनला 2017ला मी घर घेतलं. जे सगळे मिस्टेक करतात तीच मिस्टेक मी पण 2017ला केलेली. आणि त्या मिस्टेक मधनं कसा मी बाहेर पडलो. अजूनही माझं लोन चालू आहे, अजूनही मी EMIs भरतोय. मी लाईव्ह एक्झाम्पल्स घेतलेले, लाईव्ह इलस्ट्रेशन्स घेतलेत, लाईव्ह स्क्रीनशॉट्स काढलेत, जेणेकरून तुम्हाला खूप मजा येईल या सगळ्या सेशनमध्ये. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, लाईव्ह एंड पर्यंत राहा. मी सगळ्या लोकांचे सगळे प्रश्न घेईन. आय विल ट्राय टू आन्सर ऑल ऑफ द क्वेश्चन्स. याने ना तुम्ही रिलेट करू शकाल की तुम्ही कुठे चुकताय किंवा प्रॉब्ली कुठे चुकणार आहात. ओके, येस, आपण चालू करूया. मी कमेंट सेक्शन ऑफ ठेवतो, थोड्या वेळाने कमेंट सेक्शन ऑन करेन मी. बरं, जसं मी बोललो, दिस इज माय रिअल स्टोरी 2017 टू टुडे. मी रिअल एस्टेटमध्ये काय काय चुका केल्या, माझं होम लोन किती होतं, काय मिस्टेक मी केली आणि आता मी त्या मिस्टेकमधनं कसा बाहेर पडलो. इट टुक मी ऑलमोस्ट 6 years टू स्टेबिलाइज. होम लोन घेतल्यानंतर मी घर छान उपभोगत होतो. त्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये मला काय प्रॉब्लेम्स झाले, मी सगळ्या गोष्टी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत. ते एकदम एंड पर्यंत तुम्ही माझ्याबरोबर राहा. सो मी 27 जुलै 2017ला माझा EMI सुरू झाला. सो मी ऑलमोस्ट 1.25 crores घर घेतलेलं. ते एक 15चं घर होतं, प्लस रजिस्ट्रेशन वगैरे मिळून 1.25 crores घर होतं. माझं लोन अमाऊंट होती आय गेस 78 lakhs लोन अमाऊंट होती, प्लस 12 लाख मी टॉपअप घेतलेलं. म्हणजे माझी टोटल 90 lakhs काहीतरी लोन होतं. ओके, आता या इलस्ट्रेशन्समध्ये मी टॉपअप लोन कुठे पकडलं नाहीये.
मी फक्त होम लोन पकडलंय. माझ्या लक्षात नाही आलं की टॉपअप लोन पण पकडायला पाहिजे होतं, बट स्टील आपण ते बाजूला काढूया, काही प्रॉब्लेम नाही. प्युअर होम लोन घेतलेलं मी, 20 year होम लोन, 67,360 माझा हप्ता होता. तुम्ही इथे बघू शकता. फर्स्ट डिस्बर्समेंट डेट 27 जुलै 2017. ओरिजिनल टेन्युअर 240 दिवसाचा होता. लास्ट इन्स्टॉलमेंट माझी होती 2037ला. अजूनही माझं होम लोन हे चालू आहे. आय होप एव्हरीवन इज विथ मी. ओके, इथून माझ्या रिअल एस्टेट जर्नीची सुरुवात झाली. मी 2017ला घर घेतलं. घरासाठी मी एवढा EMI लोन काढलं, कारण माझं तेवढंच लोन अप्रूव्ह झालेलं. त्यानंतर माझा EMI होता 67,360. त्याच्या पुढे जाऊ. सगळ्यात मोठी मिस्टेक, ज्या वेळेला माझं होम लोन चालू झालं, माझं होम लोनचा पहिला डिस्बर्समेंट कधी झालेला? 27 जुलै 2017ला. त्यावेळेला माझा पोर्टफोलिओ फक्त 3 लाखाचा उरलेला. माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी सगळे ऑलमोस्ट रिडीम केले. काय फार काही नव्हते, 15-1 लाख आय गेस होते. कारण ते घेताना मला माझ्या बाबांनी मदत केली, माझ्या सासू सासऱ्यांनी मदत केली, माझ्या बायकोने तिच्या FDs मोडल्या. खरं सांगू तर त्याला घर घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते. माझ्याकडे फार कमी पैसे होते आणि वरचे 30-40 लाख रुपये जे भरायचे होते त्याच्यात माझ्याकडे फार फुटकळ अमाऊंट होती. माझं त्याला बजेट होतं 80-85 लाखाचं, पण ते स्ट्रेच करत करत आम्ही 1.25 करोडपर्यंत गेलो. आणि इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. माझ्याकडे 8-10 लाख होते. बाबांनी मला थोडे पैसे दिले, माझ्या सासू सासऱ्यांनी मेजॉरिटी पैसे दिले, वाईफने तिच्या FDs मोडल्या. असं करून करून प्लस लोन अमाऊंट करून करून ते माझं घर झालं. मला सांगायचं काय ना, ज्याला मी घरात एंट्री केली किंवा ज्या वेळेला गृहप्रवेश केला त्यावेळेला माझा पोर्टफोलिओ होता 3 लाख रुपयाचा. आणि ज्या वेळेला जुलै 2017ला मी एंट्री केली आणि त्याच्या 1-2 महिने 6 महिन्यानंतर मला जाणवायला लागलं की राहुल, सगळेच पैसे आता घरात लावलेत, जोपर्यंत व्हॅल्यू बिल्टअप होत नाही तोपर्यंत तू रिस्क नाही घेऊ शकत. आणि त्यावेळेला मी बिल्डिंग फेजमध्ये होतो. म्हणजे मी 2012ला खरं बाबांना जॉईन झालो, पण 2016ला मी अशा स्टेजमधनं बाहेर पडलो की जिथे बिल्डिंग आपण म्हणतो ना ॲग्रेसिव्हली बिल्ड करायला सुरुवात करतो. पण घर घेतल्यानंतर EMIचं बर्डन, त्याला बिझनेस असं खूप चालत नव्हता. तेव्हा मला असं जाणवलं की प्रेशर खूप येतंय. दॅट वॉज माय एंटायर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ऑन द डे आय साइंड अप फॉर अ 20 year होम लोन. माझा पोर्टफोलिओ होता 3 लाखाचा आणि माझं होम लोन होतं 60 लाखाचं. जेव्हा जेव्हा लोक घर घेतात तेव्हा मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा डाऊन पेमेंट करता, तुम्हाला समजा 20 लाख डाऊन पेमेंट करायचं, तर मेक शुअर की 50-60 लाख रुपये तुमच्याकडे आहेत. म्हणजे 50 लाखामधले 20 लाख गेले, दॅट्स ओके. मी माझ्याकडचे होते ते ऑलमोस्ट सगळे पैसे पणाला लावलेले आणि मी घर घेतलं, कारण मला त्याला असं वाटतं घर घेणं वॉज अ प्रायोरिटी. जे बरेच लोकांना आत्ताही असं वाटतं की घर घेतलं नाही ना तर म्हणजे काय लाईफमध्ये दुसरा काही गोलच नाहीये. ट्रस्ट मी, काही फरक पडत नाही. आजच मी एक कन्सल्टेशन करत होतो. एक व्यक्ती रिटायर झालेली, 90 लाख रुपये होते आणि घरच्यांनी त्यांना भाग पाडून 65 लाखाचं घर घ्यायला लावलेलं. सी दिस इज व्हेरी सुसाइडल. 90 लाख रुपये जेव्हा तुम्हाला रिटायरमेंट अमाऊंट मिळाली आहे, ती तुमच्या 30-35 वर्षाच्या मेहनतीची अमाऊंट आहे. त्यातले तुम्ही 60-65 लाखाचं घर घेताय. इट इज कम्प्लिटली सुसाइडल. डोंट डू दिस. मी सगळ्यांना सांगतो, एकदा घर घेण्याच्या आधी कृपया म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घ्या. कृपया करून राहुल कुलकर्णीचा सल्ला घ्या. प्रॉबब्ली तुम्हाला तो सल्ला पटणार नाही, आवडणार नाही, पण ॲटलिस्ट डोक्यात एक थॉट टाका, कारण त्या एका थॉटने प्रॉबब्ली तुमची लाईफ चेंज होऊ शकते. आय हॅव सीन हंड्रेड्स ऑफ माय क्लायंट्स की ज्यांनी घर घ्यायचे थांबले आणि आज ते मला म्हणतात, राहुल तो डिसिजन होता ना थांबण्याचा, तो खूप मोठा होता, त्याने पूर्ण आमचं फायनान्शियल प्लॅनिंग चेंज होऊन गेलं. मी जसं बोललो की ज्या मिस्टेक्स करायला नाही पाहिजेत त्या मिस्टेक्स मी करून चुकलोय.
2017ला मी ऑलमोस्ट 29 वर्षाचा होतो. 29 वर्षाचा असताना माझ्याकडे 3 लाखाचा फक्त पोर्टफोलिओ होता. इट वॉज अ वेकअप कॉल. ट्रस्ट मी, इट वॉज अ वेकअप कॉल. मला ना असं खूप लॅविशली एन्जॉय करता येत होतं, ना लॅविशली कुठे स्पेंड करता येत होतं. एवढी भीती होती चुकून बिझनेस पुढे मागे झाला तर माझ्याकडे कुशन नाहीये. का? पण सगळे पैसे घरात लागलेले प्लस माझं त्यावेळेला 67,000 मला माहिती आहे. माझा 67,000 तो EMI होता प्लस 11,000 रुपये टॉपअपचा होता. टोटल मी 78,000 EMI भरत होतो. 78K EMI भरत होतो, साधारण 80,000 रुपये. पण मला एवढी भीती वाटायची की चुकून पुढे मागे झाला बिझनेस आणि मला काही समजा काय म्हणतात ना, क्वेश्चनला इमर्जन्सी फंडला हात लावायला लागला, माझी वाट लागेल. हाच माझा इमर्जन्सी फंड होता, हाच माझा पोर्टफोलिओ होता. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. आणि दॅट वॉज अ वेकअप कॉल की राहुल, तू मिस्टेक केली आहे, ह्याच्यातनं सुधारणं पण तुझ्याच हाती आहे. त्यात कोविड आला. 1 जून 2020ला माझी इन्व्हेस्टेड अमाऊंट होती 36 लॅक्स आणि त्याचे झालेले 30 लाख रुपये. मी तुम्हाला मला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला कोविड आला जूनमध्ये माझं इन्कम 30% वर आलेलं. म्हणजे माझे जे ऑफिस एक्सपेन्सेस होते ते माझ्या इन्कमपेक्षा जास्त होते. आणि आय वॉज व्हेरी स्केअर्ड. मला भीती वाटत होती की हे सुकून जर असं 7-8 महिने चाललं तर मला माझ्या पोर्टफोलिओला लॉसमध्ये का होईना मला रिडीम करायला लागेल, कारण माझा इमर्जन्सी फंड एक्स्ट्रा नव्हता. त्यावेळेला मी डिजिटल मार्केटिंग शिकलो. मी घरी होतो त्यावेळेला मी डिजिटल मार्केटिंग शिकलो. मी त्यावेळेला ऑनलाईन क्लासेस घेत होतो. ऑनलाईन क्लासेस घ्यायचो. का? कारण मला माहिती होतं मी जर हातपाय नाही मारले तर माझा EMI, माझा घर खर्च, बरं माझं जसं आहे ना, म्हणजे बाबा माझे वेगळे राहतात, सो त्यांचा एक खर्च आहे, माझा एक खर्च आहे. सो बेसिकली एका बिझनेसवर 2 लाईव्हलीहुड्स होत्या. आणि ज्या वेळेला इन्कम ड्रॉप होतं त्यावेळेला कळतच नाही काय करायचं. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो की इमर्जन्सी फंड तर बाजूला ठेवाच, पण जोपर्यंत एक सबस्टॅन्शियल अमाऊंट तुमची फॉर्म होत नाही तोपर्यंत घर घेण्याचा एवढा विचार करू नका. मी इथे लिहिलंय, EMI ऑन वन साइड, पोर्टफोलिओ ब्लिडिंग ऑन द अदर. खूप डेंजरस सिच्युएशन होती. माझं इन्कम 50% नाही 70% पडलेलं. 3 महिने मला माहिती आहे चणे फुटाने येत होते फक्त इन्कममुळे. आणि जे काही सेव्हिंग्ज आहेत डपाढप डिप्लीट होत होते. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टला मी जून जुलैला ठरवलेलं की डिजिटल मार्केटिंग शिकायचं आणि त्यानंतर मी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली. तिथून एक ॲडिशनल रेव्हेन्यू सुरू झाला जेणेकरून माझं इन्कम परत नॉर्मलला आलं. माझं बिझनेस इन्कम नॉर्मल व्हायला पूर्ण 2020 एंड यायला लागला. एंड नंतर जसं मार्केट पिकअप झालं तसं माझं परत इन्कम वाढायला सुरुवात झाली. पण ते 4-5 महिन्याचा तो काळ होता तो खूप हॉरिबल होता. भीती वाटत होते की सस्टेन नाही झालं तर पैसे करायचे काय. आणि 2020ला मी 32 वर्षाचा होतो. सी वेन यू एज, जसं तुमचं एज वाढत जातं आणि तुमच्याकडे पैसे नसतात तेव्हा तुमच्या इगोला खूप हात लागतो. मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो, पुरुषांचा इगो हा पैशात आहे आणि पैसेमध्ये जर चणचण भासायला लागली तर तुमचा कॉन्फिडन्स लेवलला हळूहळू ड्रॉप व्हायला लागतो. आणि जर कॉन्फिडन्स लेवल ड्रॉप झाला तर ते तुमच्या नॉर्मल दैनंदिन जीवनात दिसून येतं. डोंट डू दिस. त्या स्ट्रेस लेवलमध्ये माझं वजन वाढलं. खूप गोष्टी अशा होत होत्या की म्हणजे माझ्या हाताबाहेर जात चाललेल्या. आणि मार्केट परफॉर्म करत नव्हतं, इन्कम ड्रॉप झालेला. बट मी नेहमी म्हणतो, यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. जसं माझं डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर ऑनलाईन क्लासेस झपाझप चालायला लागले. जेवढं इन्कम मी म्युच्युअल फंड्समधनं काढत नव्हतो तेवढं मी ऑनलाईन क्लासेसमधनं करायला लागलो. एक वेगळी रेव्हेन्यू सिस्टीम सुरू झाली अँड दॅट हेल्प मी इमेन्सली. एव्हरी वन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहेत.
मी इथे लिहिलंय, आय वॉज द फायनान्शियल ॲडवायझर विथ नो फायनान्शियल कुशन. लोकांना खूप ढाचे दिलेले, हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, पण स्वतःकडेच पैसे नव्हते आणि खूप एम्बॅरेसिंग सिच्युएशन होती. पण एक गोष्ट मला खूप, मी अभिमानाने सांगतो लोकांना, माझ्याकडे त्याला 600-650 क्लायंट असेल म्युच्युअल फंडमध्ये. फक्त एका क्लायंटने त्याला पैसे रिडीम केले. कोणीही बाकी पैसे रिडीम केले नाही. प्रत्येक जण मला कॉल करून विचारत होता काय झालं, केलं पाहिजे, काय वाटतं वगैरे. वी यूज टू डिस्कस. कोणीही पैसे त्या काळात रिडीम केले नाही. अँड आय फील सो प्राऊड ऑफ इट की त्या लोकांना त्यावेळेला मी धरून ठेवलं. त्यामुळे त्यांची नंतर खूप लाईफ ॲब्सोल्युटली चेंज झाली. हे झालं 2020ला स्ट्रगल माझा. 2023ला पहिल्यांदा माझा पोर्टफोलिओ 7 वर्षांनी 1 करोड रुपये झाला. एव्हरीवन विथ मी. हा माझा पोर्टफोलिओ 1 जानेवारी 2023ला पहिला माइलस्टोन झाला 1 करोडचा. त्या दिवशी आय फेल्ट की भाई लाईफमधलं सगळ्यात कुशन निर्माण झालं. मला अजूनही आठवतंय, माझ्या बाबांचा सकाळी मला फोन आलेला की राहुल, पूर्ण कुलकर्णी खानदानामध्ये कोणीही आत्तापर्यंत 1 करोड रुपये बघितलेले नाही. वी आर द फर्स्ट. दुसरी गोष्ट बाबा मला म्हणाले, आय फील सो प्राऊड की आपण झिरोमधनं चालू करून हे बनवले. आणि ते 2 वाक्य माझ्यापर्यंत आजपर्यंत माझ्यापाशी आहे. आत्ता पण इन्स्टा लाईव्ह चालू होण्याच्या आधी बाबांशीच बोलत होतो. जेव्हा जेव्हा पैशांबद्दल बाबांशी बोलतो, जेव्हा जेव्हा बिझनेसबद्दल बोलतो, जेव्हा जेव्हा आकडे आम्ही डिस्कस करतो, वी फील सो ब्लेस्ड. दोघांनी उभा केलेला हा बिझनेस आहे. दोघांनी, बाबांनी उभा केलेला बिझनेस आहे. पुढे मी तो चालवतोय. आणि ज्या वेळेला बाबा तुमची स्तुती करतात, दॅट इज समथिंग फेनॉमिनल. इट इज व्हेरी स्पेशल. एका मुलासाठी बापाने त्याची स्तुती करणं म्हणजे आभाळाला हात टेकल्यासारखं आहे. 28 वर्षाचा राहुल, ज्याच्याकडे काहीच पैसे नव्हते, तो एकदम 35व्या वर्षी त्याच्याकडे 1 करोड रुपये येतात. त्याच्याकडे म्हणजे त्याच्या फॅमिलीकडे. दॅट 1 करोड वॉज व्हेरी स्पेशल. आज माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 4.25 करोडचा आहे. पण हे 1 करोड जे आहेत ना, दॅट इज व्हेरी स्पेशल. मी प्रत्येक मराठी माणसाला सांगतो की पहिले 1 करोड पोचा. ते इन्फ्लेशन, फायर नंबर वगैरे वगैरे सगळं बाजूला ठेवा. 1 करोड पहिले पोचा. जर तुम्ही 1 करोड पोचता ना, ते फिलिंगच वेगळं आहे. 1 करोड इन लिक्विड ॲसेट, दॅट फिलिंग इज समथिंग डिफरंट. आजच्या काळात पण 1 करोड दॅट गिव्ज यू अ डिफरंट हाय ऑल टुगेदर. 1 करोडचे 5 करोड, 1 करोडचे 10 करोड खूप फास्ट होतात. 1 करोड पोचायला खूप वेळ लागतो. मला पण तेच झालं. 1 करोड पोचायला ऑलमोस्ट 7 वर्ष लागले आणि पुढच्या 3 वर्षात 1 करोडचा पोर्टफोलिओ 4.25 करोड झाला. फॉर द फर्स्ट टाइम इन 6 years आय फेल्ट समथिंग आय हॅडंट फेल्ट बिफोर. माझ्याकडे ना क्वेश्चन आलं, अ रिअल वन. मला माझ्या डोक्यात कंटिन्युअस विचार यायला लागले की तुझ्याकडे आता फॉलबॅक प्लॅन आहे. यू कॅन टेक रिस्क. आणि 2023ला मी ॲग्रेसिव्हली सोशल मीडिया करायला सुरुवात केली. माझा 2023ला खूप मोठे माइलस्टोन्स झालेले. माझा पोर्टफोलिओ 1 करोड झाला. माझा AUM 100 करोड झालेला. आणि माझी SIP बुक पण 1 करोड झालेली. 3 माइलस्टोन्स माझे झालेले 2023मध्ये. आणि मी ठरवलं त्यावेळेला की आता आपण ॲक्सेलेटरवर पाय ठेवला पाहिजे. दिस इज टाईम की आपण आता एकदा कुशन झालंय की आपल्याला माहिती आहे आपल्याकडे फॉलबॅक प्लॅन आहे. आज नाही रिस्क घेतली तर कधी घ्यायची. एक्सपान्शन करायला सुरुवात केली. मी टीम वाढवली. नंतर ऑफिसेस झाले. पुण्याला ऑफिस घेतलं पहिले. पुण्याला जायला सुरुवात केली. पुण्याला ऑफिस घेतलं. नंतर कळलं अजून मोठं ऑफिस घेतलं पाहिजे. ठाण्याला मोठं ऑफिस घेतलं. पुण्याचं ऑफिस अपग्रेड केलं. टीम वाढवली. आज टीम ऑलमोस्ट 25 लोकांची आहे. बट दिस हॅपन्ड वेन आय रीच्ड 1 करोड.
मी सगळ्यांना सांगतो, हा 1 करोडचा आकडा ज्यावेळेला तुम्ही हिट करता, द डे यू हिट 1 करोड, बस ते फिलिंगच वेगळं आहे. ते फिलिंगच वेगळं आहे आणि ते फिलिंगच तुमच्याकडे येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता 2 एप्रिल 2026 माझ्याकडे, सॉरी एप्रिल नाही, जॅन 2026 माझं लोन आउटस्टँडिंग होतं 59 lakhs. तुम्ही बघू शकता 59 lakhs आउटस्टँडिंग होतं आणि माझ्याकडे 60 लाख रुपये होते इन्व्हेस्ट करायला. 60 lakhs. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर होम लोन रिपे करायचं किंवा ते म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचे. मी त्यावेळेला सारखे रील्स करत होतो की तुमच्याकडे जर लमसम अमाऊंट असेल तर प्लीज प्लीज म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा, मार्केट खाली आहे, मार्केट खाली आहे. आणि स्वतः माझ्याकडे हे 2 ऑप्शन्स होते, एक तर होम लोन रिपे करायचं किंवा म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचं. मी होम लोन तसंच ठेवलं. मी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले, ज्याची आज किंमत, हे 27 एप्रिलचं आहे पण ठीक आहे, त्याची आज किंमत साधारण तेवढीच असेल, 60 to 63 lakhs. दिस इज हाऊ यू मेक मनी. दिस इज हाऊ यू मेक मनी. मला सिम्पल ना, मी 60 लाख करून माझं होम लोन रिपे करू शकलो असतो, पण मला माहिती आहे डाऊन मार्केटमध्ये मी 60 लाख रुपये जे गुंतवले ते मला एवढे पैसे बनवून देतील की इमॅजिन नाही करू शकणार. होम लोन भरत राहीन, काही प्रॉब्लेम नाही. 68,000 हप्ता आहे. आता माझ्या घरामध्ये मी जे घर घेतलंय त्याची किंमत आहे 1.25 crores ला मी घेतलं. मी आतापर्यंत, ही कॉस्ट आहे, मी आतापर्यंत EMI भरलाय अराउंड 1.75 crores आणि आता माझी सेलिंग प्राइस आहे 1 करोड. 1 करोडला पण घर जात नाहीये. ही सध्याची वस्तुस्थिती आहे माझ्या घराची. एकच आहे की त्या घरामधनं मला आता सध्याला रेंट येते 50,000 रुपये, पण मी 70,000 रुपये EMI भरतोय आणि 50,000 रुपये रेंट येते, म्हणजे तरी माझ्या खिशातनं 20,000 रुपये जातातच आहे. 50,000 रुपये रेंट येते माझं. मी आतापर्यंत 1.25 करोड रुपये EMI भरलाय. कॉस्ट ऑलमोस्ट 1.25 करोड नाही, 70,000 इंटू 12 months म्हणजे किती होतात, 8.4 lakhs इंटू 10, सॉरी 75 lakhs भरलाय. जोक झाली. 75 lakhs आतापर्यंत मी EMI भरलाय. म्हणजे मला साधारण घर आतापर्यंत पडले 2 करोडला. ओके, आउटस्टँडिंग आहे ते तर वेगळंच, पण माझं घर आतापर्यंत 1 करोडलाही जात नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. पण आय एम नॉट वरीड. का? कारण बाजूला मी हळूहळू करत म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवला. बरेच लोक मला हा पण प्रश्न विचारतात, कुठे गेलं, मी 2017 घर घेतलं, 80 लाख त्याला लोन होतं. जसं जसं EMI होता समजा 70,000. लोक काय करतात, ह्याच्यात प्लस 30,000 ऍड करून एक्स्ट्रा टॉपअप करत राहतात. का? तर लोन फेडण्यासाठी. मी हे 30,000 कधीच लोन फेडण्यात वापरले नाही. मी जसे जसे पैसे ऍडिशनल येत गेले, मी माझा म्युच्युअल फंड SIP वाढवत गेलो. पहिली SIP 5,000 होती, मग ती 15 झाली, मग ती 50 झाली, मग ती 1 लाख झाली. आता मी ऑलमोस्ट 10 लाख करतोय महिन्याला. दॅट इज हाऊ यू बिल्ड वेल्थ. मला फरक नाही पडत आहे ना, 60-70,000 रुपये EMI जातोय, जाऊ दे, काही फरक नाही पडत आहे. मला तर एवढंच हवंय की माझा पोर्टफोलिओ 10 करोड, 20 करोड, 50 करोडचा करेल. 100% मी माझ्यासाठी घर घेणार, 100% मी घर घेणार, पण प्लॅन करून घर घ्यायचं, ते पण मी याच्यात लिहिलंय.
Why I do what I do, very important. Real wealth doesn't shout, it compounds quietly even when life is loud. मी काय केलं, मी पहिले SIP स्टार्ट केल्या, सिस्टीम्स बिल्ड केली आणि आय स्टेड कन्सिस्टंट, आय स्टेड डिसिप्लिन. कधीच आतापर्यंत एकही इन्स्टॉलमेंट मिस नाही केली आहे. नॉट अ सिंगल इन्स्टॉलमेंट सिन्स 2017. गरजच नाही लागली. आय हॅव ऑलवेज मेड शुअर की SIP त्या तारखेला जाते म्हणजे जाते. बरं असं पण नाही की 10 लाखाची SIP 4-5 डेट आहेत. सॉरी, 10 तारखेला मेजॉरिटी SIP जाते, 20 तारखेला दुसरी जाते. आता हे 2 डेट्स का केल्या, कारण मला 2 डेट्सला मला पैसे येतात म्हणून मी ते सेग्रिगेट केल्या. आता लास्ट इयर पर्यंत मला SIP ही फक्त माझी 10 तारखेलाच जात होती. जेव्हापासून 10 लाख केली SIP त्यापासून मी 2 डेट्स घ्यायला सुरुवात केली. एव्हरीवन विथ मी. काही डाऊट्स मी कमेंट सेक्शन ऑन करतो. काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. महेश पगारे, मला तुम्ही DM करा, मी तुम्हाला असाइन करतो, डोंट वरी. माझ्या टोटल पोर्टफोलिओमध्ये 12 फंड्स आहेत, स्प्रेड अक्रॉस 4 अकाउंट्स. मी, माझे बाबा, बायको आणि बहीण. व्हॉट अबाउट बॉन्ड इन्व्हेस्टमेंट्स? पर्सनली मी अजून बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले नाही आहेत, कारण आय एम अ व्हेरी ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर. My age is 52 and buy a home at Pune with ROI 3% required. ROI 3% असेल तर ॲडवायजेबल आहे घर विका आणि तेच पैसे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. ऑल्सो यू हॅव सो मेनी क्लायंट्स, हाऊ ऑफन यू रिव्ह्यू देअर पोर्टफोलिओ? सी, माझ्याकडे ना 20 ते 21 फंड्स माझ्या अभ्यासातले आहेत जे मी क्लायंट्सना असाइन करतो. सो ते जे फंड्स आहेत ते एव्हरी मंडे मी रिव्ह्यू करत असतो. सो पर्सनली मी पोर्टफोलिओ रिव्ह्यू नाही केला तरी माझे फंड्स हे नेहमी पोर्टफोलिओमधले रिव्ह्यूज एव्हरी मंडे होतात. समजा कुठला फंड नाही चालत आहे तर तो आम्ही क्लायंटला सांगून चेंज करतो. अँड असं पण नाही की मी सारखे फंड्स चेंज करत असतो. गेल्या 10 वर्षात मी 5 का 6 फंड्स चेंज केले. आतापर्यंत झालेल्या टॉपिकवर मला प्रश्न विचारा. टॉपिकच्या बाहेरचे प्रश्न आपण एंडला घेऊ. ओके, ग्रेट. टॉपिकचे रिलेटेड मला क्वेश्चन्स विचारा. ओके, ठीक आहे. मी कमेंट्स ऑफ करतो. एंड ऑफ द सेशन मी अजून कमेंट्स आपण घेऊया, डोंट वरी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी, म्युच्युअल फंड्समध्ये एक बघितलंय ना मी की यू नीड टू हॅव 3 थिंग्स. पहिले म्हणजे तुमच्याकडे एक फायनान्शियल प्लॅन पाहिजे. दुसरं डिसिप्लिन पाहिजे. आणि तिसरं तुमच्याकडे एक MFD पाहिजे फॉर हँड होल्डिंग. लोकांना ना अजूनही MFDच्या हँड होल्डिंगचं महत्त्व कळत नाही. परवा मी एका क्लायंटला भेटलेलो पुण्यामध्ये. त्याचं असं म्हणणं होतं, बिगेस्ट रिग्रेट इन माय लाईफ इज की मी खूप उशिरा एका MFDला जॉईन झालो. तो माझ्याकडे नाही, दुसऱ्या MFDला जॉईन झाला. पण तो मला, जर मी हे आधी जॉईन झालो असतो तर प्रॉबेबली माझी जी आज वेल्थ झाली आहे, बरं त्याचा आताचा पोर्टफोलिओ 4 ते 5 करोड होता, तो सांगत होता प्रॉबेबली ही वेल्थ 15 ते 20 करोड झाली असती. एवढ्यामुळे मी मिस्टेक्स केल्या.
मी म्हटलं ज्या वेळेला तुम्हाला इनर रिअलायझेशन होतं ना की मला एका मेंटरची गरज आहे, त्यावेळेला तुम्हाला कळतं की यू आर राईट ऑर रॉंग. लोकांना असं वाटतं 1 करोड पोचलं म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे, पण ज्या प्रोसेसला प्रॉब्ली एक मेंटॉर 2 वर्षात नेऊ शकतो, त्याला तुम्ही समजा 5-6 वर्ष लागले, यू आर मिसिंग आउट ऑन द ह्यूज रॅली. डोंट डू दिस. एक चांगला मेंटॉर असणं लाईफमध्ये इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला खूप घरचे सांगत होते की ॲटलिस्ट आपण 60 लाखाचं होम लोन 20-25 लाख तरी बंद करूया. मी स्ट्रिक्टली त्यांना नो सांगत होतो. मी का नाही प्रीपे केलं? बिकॉज आय वॉज व्हेरी शुअर माझं होम लोन ना 8.6% आहे, जे कधीतरी 6 ते 7% येईल. आणि माझा आत्ता CAGR किंवा IRR आहे 13.84%. माझा आत्ताचा IRR आहे 10 इयर्सचा 13.84%. जर माझा होम लोन 8% चालू आहे आणि मला 14% मिळत आहेत, म्हणजे मी 6% माझ्या इन्व्हेस्टमेंट्सवर नेट प्लस आहे. तर मी कशाला माझे पैसे करू? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हे तुम्हाला अंडरस्टँड करणं. तुमचे जे पैसे आहेत ते तुम्ही वाढवा. एक करू शकता. 10 रुपये इन्व्हेस्ट करणारे 2 रुपये होम लोन रिपे केलं, दॅट इज फाईन. लोक 10 रुपये इन्व्हेस्ट करणारे लोक 8 रुपये होम लोन रिपे करतात आणि 2 रुपयेच फक्त मार्केटमध्ये ठेवतात. डोंट डू दिस. आता मला फ्लॅट घ्यायचा आहे. ओके, मी आता ठाण्याला काय म्हणतात रेंटवर राहतोय. आता मी फ्लॅट घ्यायचं ठरवलंय. माझा टार्गेट आहे 6 ते 7 करोडचा फ्लॅट आहे तो, ऍक्च्युली तो घ्यायचा आहे. मी जो आता फ्लॅट विकला माझा 1 करोडला, तर मला तिथून 40 लाख रुपये येतील. ओके, का? कारण 1 करोडचा फ्लॅट विकला मायनस माझं 60 लाखाचं लोन आहे, म्हणजे माझ्याकडे 40 लाख रुपये येतील. प्लस मी असं ठरवलंय की 1 करोड अजून आपल्याकडे आले पाहिजे. ओके, 1 करोड डाऊन पेमेंटला पाहिजे. म्हणजे 7 करोड मधले समजा मी 1.5 करोड भरले. आयडियली 20% डाऊन पेमेंट असतं, तर 1.5 करोड्स मला भरायला लागतील. तर या 1.5 करोड्ससाठी मी आता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे. सो वेअर आय एम पार्किंग दिस फंड, द 1 करोड कॉर्पस, मी निप्पॉन आर्बिट्राज फंडमध्ये माझे पार्क करायला सुरुवात केली आहे पैसे. आता 26 लाख रुपये झालेत. हा फंड 6% साधारण मला रिटर्न देतोय. इट इज नॉट अबाउट रिटर्न्स, बट इट इज अबाउट पार्किंग माय मनी. आपण म्हणतो ना की आपण RD कशी करतो किंवा आपण FD कशी करतो, तसा हा FD सारखा फंड आहे. दिस इज नॉट अ फंड रेकमेंडेशन. मी कुठे पार्क करतोय ते तुम्हाला सांगितलंय. तुम्हाला जर समजा पैसे पार्क करायचे असेल तर ऑलवेज आस्क युअर ऍडवायझर बिफोर इन्व्हेस्टिंग. हा फर्स्ट लो रिस्क आहे, आर्बिट्राज फंड आहे, मार्केटशी काही देणं घेणं नाहीये, टॅक्स एफिशियंट आहे. जोपर्यंत मी रिडीम करणार नाही देर इज नो टॅक्सेशन. 1 वर्षाच्या वर समजा मी होल्डिंग पिरियड असेल तर माझं इक्विटी टॅक्सेशन येतं. इक्विटी टॅक्सेशनला 12.5% ऑफ द प्रॉफिट्स फक्त टॅक्स आहे. विजावी मी समजा FD मध्ये ठेवले तर FD मध्ये 30% टॅक्सेशन आहे. तो मी प्रिफर करेन की 12.5% मला चांगलं टॅक्सेशन मिळेल. रिडीमेबल इन T+1, म्हणजे मी आज रिडीम केले तर उद्या बँकेत पैसे येतील. सो अशा ठिकाणी पैसे ठेवले. द डे इट हिट्स 1 करोड प्लस माझ्याकडे 40 लाख रुपये घराचे येतील. हे करून मी ऑलमोस्ट 1.5 करोड्स काढून पुढच्या 1-1.5 वर्षात किंवा 2 वर्षात घर घेईन. दिस इज हाऊ यू प्लॅन थिंग्स. एव्हरीवन विथ मी. एक मिस्टेक केली, मिस्टेकमधनं जागा झालो, मिस्टेकमधनं मी शिकलो, मिस्टेकमधनं शिकल्यानंतर पोर्टफोलिओ बनवला. आता मी माझं नवीन मोठं घर बनवणार. पण आता मी असं नाही घेणार आहे की भाई माझ्या आज उठलो उद्या जाऊन घर घेतलं. नो, इट विल बी अ प्लॅन्ड एक्सपेन्स. रिअल एस्टेट इज ॲब्सोल्युटली ग्रेट if you buy it well. Cheap home loans are 100% great, but mutual funds can change your life. Trust me on this. It has changed my life completely.
आय नेव्हर एव्हर रिपेड माय होम लोन अँड आय नेव्हर विल. जेव्हा घर विकीन तेव्हाच होम लोन रिपे केलं जाईल, अदरवाईज स्वतः जाऊन मी कधीच होम लोन आता रिपे नाही करणार आहे तसंच ठेवेन मी. तुम्हाला पण असं जर प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन ऑन करतो, अपॉइंटमेंट टाईप करा. अपॉइंटमेंट टाईप करा. तुम्हाला गुगल फॉर्म येईल, गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. येस, चिन्मय शेलर, गायडन्स हवा असेल कमेंट सेक्शनमध्ये अपॉइंटमेंट ली, गुगल फॉर्म येईल. ओके, बरं, मला नसेल फॉर्म भरला गेला तर मला DM कर, मी तुला दुसरे लिंक पाठवतो. असं होणार नाही, चालू तर आहे सगळं. कसं वाटलं सेशन, फीडबॅक, चांगलं वाईट, काही नवीन शिकायला मिळालं? इट वॉज कम्प्लिटली माय पर्सनल स्टोरी. काही तुमचे दुसरे डाऊट्स असेल तरी तुम्ही मला विचारू शकता. आकाश सुर्वे, माझं सिंपल एक म्हणणं आहे, प्रॉफिट कमी आहे जास्त आहे पेक्षा तू जे करतोयस ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे इम्पॉर्टंट आहे. व्ह्युअर्स कमी झालेत का? हो, आज 200 पण नव्हते, पण इट इज फाईन, काही प्रॉब्लेम नाही. होतं, चढाव उतार चालू असतात लाईफमध्ये. थँक्यू व्हेरी मच. येस चिन्मय शेला, नक्की. होम लोन रिपे करणं हे प्रामुख्याने आपल्याला शिकवलं गेलंय, प्रामुख्याने आपण बघितलंय. आणि एकदा होम लोन रिपे केलं ना की पीपल टेंड टू बाय मल्टिपल प्रॉपर्टीज. तसं नाही झालं पाहिजे. म्हणून मी सांगतो की द मोर यू डिले, थोडं जास्त तुमचा पोर्टफोलिओ बनतो. अँड दॅट इज वेअर वी कम इन टू प्ले. तेजाली राजेश, येस 100%. राहुल कुलकर्णी सारखा एकदम काय म्हणतात ना, कमी बुद्धिमत्तेचा माणूस डिसिप्लिन कन्सिस्टन्सीने जर 4.5 करोडचा पोर्टफोलिओ करू शकतो तर कोणीही करू शकतं. एकच आहे, एव्हरीवन नीड्स अ मेंटॉर इन लाईफ. उमंग गोगरी, एव्हरी डे इज द बेस्ट डे टू इन्व्हेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आकाश सुर्वे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी माणसाने ना मोठं स्वप्नच बघितलं नाहीये. जेव्हा तुम्ही स्वप्न बघाल तेव्हा देव असे काही दरवाजे ओपन करेल की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. 2016-17च्या राहुलला सांगितलं असतं की तू 10 लाखाची SIP 10 वर्षांनी करशील तर मी वेड्यात काढलं असतं, कारण तेव्हा वार्षिक उत्पन्न पण माझं 10 लाख रुपये नव्हतं. वार्षिक उत्पन्न पण 10 लाख रुपये नव्हतं. पण एक होतं, राहुलना मनात माइंडसेटने खूप स्ट्रॉंग आहे. आज माझी तब्येत एवढी खराब आहे, पण एक गोष्ट आहे, वेडनेसडेला रात्री इन्स्टा लाईव्ह झालंच पाहिजे. भाई, माइंडसेट इज व्हेरी स्ट्रॉंग. राहुलला माहिती आहे त्याला कुठे जायचंय. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असतं ना कुठे जायचंय, देव असे काही रस्ते दाखवतो की तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. होम लोन रिपे केलं की इंटरेस्ट कमी होणार, दॅट इज फाईन. 80 लाखाचं मी होम लोन काढलंय, मी 20 वर्षात साधारण 2.25 करोड भरतो. मी 5 वर्षातच पोर्टफोलिओ 4.5 करोड केला, दॅट इज फाईन, काही फरक नाही पडत. आपल्याला सांगितलं गेलंय कन्सिस्टंटली की होम लोनवर इंटरेस्ट खूप जातो. अरे 8% होम लोन मिळतं, ह्याच्यासारखे फुकट पैसे तुम्हाला कोणी देणार नाही. विक्रम, स्वप्न बघायला घाबरू नको. जेव्हा स्वप्न मोठे बघशील
देव असं काही तथास्तू बोलेल की इमॅजिन नाही करू शकणार तू. आणि मार्केट, मी तेच म्हणतो विक्रम, यू नीड अ मेंटॉर इन लाईफ. एव्हरीवन नीड्स अ मेंटॉर इन लाईफ. माझं आणि सिंपल एक म्हणणं असतं, लाईफमध्ये पैशासारखं दुसरं सुख नाही आहे. प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे. जेवढं यंग असताना अनुभवाल तेवढी लाईफ कुठल्या कुठे जाईल. सी ओमकार, माझ्याकडे SIP आहे, ॲब्सोल्यूट रिटर्न 6% आहे, ॲन्युअलाइज 8%. नथिंग टू बी हॅपी, नथिंग टू बी सॅड. पुढचे 3-4 वर्षात रिटर्न 0 जरी असला, आय एम नॉट वरीड. भाई 1200 दिवस राहुल कुलकर्णीचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह होता. आज तोच पोर्टफोलिओ 13.84 म्हणजे 14% 10 वर्षाचा CAGR देतो. एवढं मार्केट खराब असून और क्या चाहिए लाईफमध्ये. लाईफमध्ये खुश राहा, लाईफमध्ये आनंदी राहा, लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हिटी स्प्रेड करत राहा, माइंडसेट स्ट्रॉंग ठेवा, दुसऱ्यांना अपलिफ्ट करा. स्वतःला काही चांगलं वाटलं दुसऱ्याला सांगा, त्याला पण सांगा तू कर, तू वरती जिम करा, फॅमिलीबरोबर रिलेशनशिप मस्त ठेवा, फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड करा, भरपूर पैसे कमवा, भरपूर पैसे इन्व्हेस्ट करा, भरपूर पैसे कंपाऊंड करा. दॅट इज लाईफ. 40च्या आत 1 करोड झाले तर नथिंग लाईक इट. दीपक आहेर, हँडलिंग पोर्टफोलिओ बाय युअर ओन इज कम्प्लिटली फाईन, बट मी म्हणतो मेंटॉर इज इम्पॉर्टंट. जेનું काम तेનું થાય. ज्यांचं काम जे आहे ना त्यांना ते करू द्या. माझ्या हाताला लागलं किंवा मला बरं नाही आहे तर मी आज क्रोसिन घेऊन झोपलो ना तर माझा उद्या ताप जाईल. मला असं वाटेल की मी खूप मस्त काम केलं, बट मी एका MD डॉक्टरला भेटलो, त्यांनी मला 1-2 गोळ्या दिल्या. दॅट इज परफेक्ट डायग्नोसिस. लिक्विड कॉर्पस गिव्स कॉन्फिडन्स लाइक नथिंग एल्स. बेस्ट फिलिंग. स्टीफन सर, 1 नंबर बोला आपने. लिक्विड कॉर्पस सारखा दुसरं काहीच नाही आहे. आणि मला पाहिजे प्रत्येकाने तो 1 करोड अनुभवा. कधीतरी मला कोणी बाहेर येऊन सांगितलं पाहिजे, राहुल कुलकर्णीचे सेशन्स बघितले, मोटिवेट झालो, 1 करोडचा पोर्टफोलिओ बनवला. दॅट फिलिंग इज डिवाइन. ट्रॅव्हल परफेक्ट प्लेसेस, मला माहित नाही तुझा पोर्टफोलिओ काय, सो मी काही व्ह्यू नाही देऊ शकत. इफ यू हॅव अ मेंटॉर, MFD, बोला त्याच्याशी, डिस्कस करा. माझ्याकडे पण माझ्या क्लायंटचे पोर्टफोलिओ जिथे पोर्टफोलिओ 3 वर्षाचा रिटर्न निगेटिव्ह आहे, बट मला माहितीये की मी काय कशात इन्व्हेस्ट केलेत. ओके, सो आय एम नॉट वरीड. इट विल परफॉर्म. आणि मी एवढा कॉन्फिडन्स का देत असतो ना, ही जर्नी मी स्वतः अनुभवली आहे. 2016ला ॲब्सोल्यूट पैसे नव्हते माझ्याकडे आणि तिथून वर आलेला माणूस आहे मी. इट टेक्स 10 years. पूर्ण जनरेशन चेंज करून टाकली मी. तुमच्या ब्लडलाईनमध्ये तुम्ही चला पहिला माणूस व्हा. ही घरचे म्हणतील आई बाबा ही पोरगा असावा तर असा. चलो, थँक्यू व्हेरी मच. आता आवाज अजून बसायला लागलाय. नेक्स्ट वेडनेसडेला परत न्यू टॉपिक घेऊन येऊ. तुम्ही सगळे आलात त्यामुळे याच्या सेशन्सला मजा येते. असेच या सेशन्सला येत जा, इन्स्पायर करत जा, मोटिवेट व्हा, 1 करोडचा कॉर्पस करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.